आज सकाळी 10:45 DYSP विश्वेश करपे यांच्यानी पणजीम कोस्टल पुलीस यांच्याकडे वचून एक माहिती दिली की 10:45 हांगा पावन तेजें सांगलें की कोण तरी एक ब्लॅक कपडे घालून मांडवी ब्रिजा वयल्यान चेडवांनी सुसायड अटेम्प्ट ट्राय केला. तेणी मांडवी ब्रिजा वयल्यान जंप मारल्या. ते सांगता उपरांतूच हांगसर जे कोस्टल पुलीस आले ताबडतोब तेंच्यांनी बोट स्टार्ट केले आणि सर्च ऑपरेशन स्टार्ट केलो आणि फक्त 7-8 मिनटां भितर त्या चेडवाक रेस्क्यू केलो आणि तेज्या उपरांत तेजे एम्ब्युलन्सा आपोवन दवरलेले. सो एम्ब्युलन्सा मागीर डॉक्टरान चॅकअप केलो, हेल्थ स्टेबल आहा म्हणून सांगल्या. पूण तेज्या उपरांत ताका GMC शिफ्ट केल्ले आसा कॅज्युअल्टीन आनी कितें चॅकअप करपा खातीर. पण रिजन आमी कांय नकळो. पण मेन थिंग सांगपाची गजाल हे कितें म्हणजे कोस्टल पुलिसांचे कितले तात्पर रेडी आसले की उडी मारल्या उपरांत 7-8 मिनटां भितर त्या व्यक्तीक थंयच्यांनी थंयसरल्यान रेस्क्यू केलो आणि एम्ब्युलन्सान धाडून दिलो. त्या खातीर कोस्टल पुलिसाचे धन्यवाद करपाचें हांगा खूब गरजेचें आहा. तांकां प्रेज करपाची गरज आहा. कित्याक म्हणजे उडी मारता सांगल्या उपरांत 7-8 मिनटां भितर एक जीव तेंच्यांनी वाचयलो म्हणून. कितें जालें इन्सिडंट आयज? इन्सिडंट असो जालो की एक 9:15 सुमार आमकां SDPO परवरीन करपे सर येयले हांगा आनी सांगलें की कोणी चलयेन जंप मारल्या म्हणून ब्रिजा वयल्यान. सो आमच्या स्टाफाक सांगलें बरोबर इमिडिएटली आमचो स्टाफ जी HDP बोट आसा आमची ती घेवन उदकान गेले. मांडवी ब्रिजा वयल्यान जंप मारल्या म्हणटकच तेणी सोदले ताका आनी इमिडिएटली ताका रेस्क्यू केले. सो कितल्या टायमा भितर क्वीक रिस्पॉन्स जाल्लो तुमचो? एक 5 ते 7 मिनटां भितर ताका रेस्क्यू केलो. चेडूं फायन आसा न्ही, कोणी उडी मारला ते फायन आहा न्ही. उडी मारल्या तेजें कंडिशन आतां स्टेबल आसा. 108 आपयली आमी इमिडिएटली आनी 108 तेणी सांगलें की स्टेबल आसा ते. तरी ताका फुडलो मेडिकल चॅकअपाक GMCन घेतलो. रिजन अजून मेरेन कळ्ळें ना, रिजन एक्झॅक्ट कळोंक ना. तेचो फादरय येयल्लो. मे बी ताका मार्क्स कमी पडल्या ताका लागून हो ताणें केलें आसत अशें म्हणटात. अंडर एज तेची एज 17. तुम्ही पळयतात GNH.